विद्यार्थी मित्रांनो, हा आहे प्रॉब्लेम नंबर 5 तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 85 वरती दिलेला आहे। यामागील 4 क्वेश्चन जर तुम्ही पाहिले नसतील तर ते अवश्य पहा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्या सर्व प्रॉब्लेम्सची लिंक दिसेल। मित्रांनो, आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या आहेत इन द बुक्स ऑफ कुणाल स्टोर। कॉलम करून ठेवलेले आहेत जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ कुणाल स्टोर्स, टेक्स्टबुक पेज नंबर 85, प्रॉब्लेम नंबर 5। प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय की ऑगस्ट 2018 1 तारीख 2018 1 ऑगस्ट ट्रांजैक्शन आहे परचेस गुड्स ऑफ ₹90,000 at 10% trade discount and 10% cash discount फ्रॉम राकेश। आणि हा माल जो परचेस केलाय तो राकेश कडून परचेस केलाय आणि 1/3 अमाउंट पेड बाय चेक आणि 1/3 अमाउंट चेकने पेड केलेली। मित्रांनो, 90,000चा माल खरेदी केलाय, त्यावर 10% ट्रेड डिस्काउंट दिलाय राकेशने। ठीक आहे, आपण इन द बुक्स ऑफ कुणाल स्टोर करतोय। 10% डिस्काउंट आहे आणि 1/3 अमाउंट जी पेड केलेली आहे चेकनी, त्याच्यावरती आपल्याला म्हणजेच कुणालला 10% कॅश डिस्काउंट सुद्धा मिळालेला आहे। मग अमाउंट कशी लिहायची तर ती आपण बघूया। याच्या आधी सुरुवातीला आपण एंट्री करू। मित्रांनो, परचेस गुड्स आहे म्हणून आपण परचेस अकाउंट डेबिट एंट्री करणार। परचेस अकाउंट डेबिट राकेश अकाउंट, कारण अर्ध जे ट्रान्झॅक्शन आहे ते अर्ध क्रेडिट आहे, म्हणजेच 1/3 अमाउंट चेकने पेड करतोय तर राहती अमाउंट 2/3 म्हणून अर्ध क्रेडिट आहे, म्हणून आपण राकेशला क्रेडिट देणार। राकेश अकाउंटला क्रेडिट, नंतर चेक देतोय म्हणून आपण बँक अकाउंटला क्रेडिट देणार आणि डिस्काउंट जो मिळतो 10% तो आपला इन्कम आहे म्हणून डिस्काउंट रिसीव्ड अकाउंटला आपण क्रेडिट देणार। टोटल परचेसची अमाउंट किती लिहिणार तुम्हाला माहिती आहे, पण परचेसची अमाउंट ट्रेड डिस्काउंट मायनस करून लिहित असतो। तर याचं जे सगळं कॅल्क्युलेशन आहे ते आता बघूया। क्वेश्चन मध्ये दिलंय की 90,000 रुपयांचा माल आहे आणि त्याच्यावर 10% ट्रेड डिस्काउंट दिलाय। त्याशिवाय 1/3 अमाउंट जी आहे अमाउंट चेकने पेड केली जाणार आहे आणि त्या अमाउंट वरती 10% कॅश डिस्काउंट होणार आहे। या सगळ्या गोष्टी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेल्या आहेत। तर मग वर्किंग नोट आपल्याला करायची आहे। मित्रांनो, 90,000च्या 10% 9,000 हा ट्रेड डिस्काउंट येतो। मग ऍक्च्युअल परचेसची अमाउंट किती लिहायची तर 90,000 मायनस 9,000, 90,000 मायनस 9,000 तर किती येतं 81,000। मग परचेसची अमाउंट किती लिहिणार आपण 81,000। मित्रांनो, या 81,000 मध्ये 1/3 अमाउंट जी आहे ती चेकने आपण पे करणार आहे आणि 2/3 अमाउंट जी आहे ती क्रेडिट आहे। क्रेडिट अमाउंट किती आहे तर 81,000च्या 2/3 अमाउंट आपण जर काढली 54,000 येते। 54,000 काय आहे क्रेडिट अमाउंट आहे आणि आपण जो चेक देणार आहे तो किती रुपयांचा 1/3 अमाउंट जी आहे 27,000, त्या 27,000 वरती म्हणजे 81,000 into 1/3 तर जी 27 अमाउंट येते त्या 27,000 अमाउंट वरती 10% आपल्याला कॅश डिस्काउंट काढायचा। तर तो कॅश डिस्काउंट येतो 2,700। ते डिस्काउंटची अमाउंट आपल्याला मिळाली 2,700। मग चेक कितीचा असणार आहे, चेक कितीचा असणार आहे 27,000 minus 2,700 is equal to 24,300 म्हणजे 24,300चा आपला चेक असणार आहे। मित्रांनो, नॅरेशन लिहूया आपण। बिंग गुड्स परचेस्ड फ्रॉम राकेश and paid part payment by check। पार्ट पेमेंट जे केलं आहे ते चेकने केलेलं आहे।
सी ट्रान्झॅक्शन पुढचं ट्रान्झॅक्शन आहे 5 तारीख. ओपन करंट अकाउंट इन स्टेट बँक ऑफ इंडिया बाय डिपॉझिटिंग 60,000. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अकाउंट ओपन केलंय आणि अमाऊंट डिपॉझिट केली 60,000. ओके, तर 5 तारखेला स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये डिपॉझिट केली. स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा त्याला आपण नुसतं बँक अकाउंट म्हटलं तरी चालतं. ओके, तर स्टेट बँक ऑफ इंडिया त्याला आपण डेबिट का देतोय? स्टेट बँक ऑफ इंडिया हे पर्सनल अकाउंट आहे आणि आपण जे कॅश देतोय ते कुठे जाते? तर बँकेमध्ये जाते. म्हणून बँक इज द रिसिव्हर. म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश. नरेशन आहे बिंग cash deposited into bank. Cash deposited into bank amount 60,000. नंतर डेट आहे 8 तारीख. कॅश परचेस ₹85,000. कॅश परचेस याचा अर्थ कॅश ट्रान्झॅक्शन आहे आणि परचेस याचा अर्थ परचेस गुड्स आहे. परचेस याचा अर्थ परचेस गुड्स आहे. हा ऑगस्ट महिना आहे. ऑगस्ट परचेस फक्त परचेस दिलंय याचा अर्थ परचेस गुड्स. कॅश परचेस याचा अर्थ हे कॅश ट्रान्झॅक्शन आहे म्हणून कॅश अकाउंटला आपण क्रेडिट दिलं. नरेशन बिंग परचेस गुड्स फॉर कॅश. परचेस गुड्स फॉर कॅश. अमाऊंट किती लिहिणार? 85,000. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन दहा तारीख 10 ऑगस्ट. 10 तारीख. Goods sold on credit to Tushar ₹20,000 at 10% trade discount. 10% ट्रेड डिस्काउंट काढणं खूप सोपं आहे मित्रांनो. जी अमाऊंट दिलेली असती त्यातील लास्ट 0 कट केला तर 10% ची अमाऊंट येते. म्हणजे 20,000 दिला असेल 10% तर किती येणार? 2,000. 50,000 असेल तर 5,000. 1,000 असेल तर 100. या पद्धतीने. आता इथं गुड्स म्हणजे माल विकलाय तुषारला, उधारीने विकलाय ऑन क्रेडिट. याचा अर्थ आपल्याला तुषारचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल आणि सोल्ड असल्यामुळं आपण सेल्स अकाउंट घेतो आणि सेल्स अकाउंट नॉमिनल अकाउंटच्या रूलनुसार क्रेडिट इन्कम अँड गेन म्हणून सेल्स अकाउंटला आपल्याला क्रेडिट द्यावं लागेल. आणि मग उधारीचं ट्रान्झॅक्शन असल्यामुळं तुषार हा रिसिव्हर आहे म्हणून पर्सनल अकाउंटच्या नियमानुसार डेबिट द रिसिव्हर. तुषार अकाउंट डेबिट टू सेल्स. अमाऊंट लिहिताना आपल्याला ट्रेड डिस्काउंट अमाऊंट लेस करून डिस्काउंटची अमाऊंट लेस करून लिहावं लागेल. तुषार अकाउंट डेबिट टू सेल्स. नॅरेशन बीइंग सोल्ड गुड्स तुषार at 10% trade discount. at 10% trade discount. गुड्सची अमाऊंट आहे 20,000 मायनस 10% ट्रेड डिस्काउंट म्हणजे 20,000च्या 10% 2,000 होतात. 2,000 मायनस केल्यानंतर अमाऊंट येते 18,000. 18,000. नेक्स्ट एक आहे 12. एक्सपेंडिचर आहे पेड सॅलरी 4,000. एक्सपेंडिचरची एंट्री खूप सोपी असते मित्रांनो. सॅलरी, वेजेस जे काय असते एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचरला आपण डेबिट देतो. सर्व एक्सपेंडिचर नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटच्या रोलनुसार डेबिट एक्सपेन्सेस लॉसेस म्हणून सॅलरी अकाउंट डेबिट. आणि पेड हा शब्द आहे.
याचा अर्थ कॅश गेली, म्हणून कॅश अकाउंटला क्रेडिट देतो आपण. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. नरेशन बीइंग सॅलरी पेड. सॅलरी पेड अमाऊंट आहे 4000. नंतर 16 तारीख आहे. तुषार रिटर्न गुड्स ₹50. 16 तारीख 3 ऑगस्ट. पण बघा या ठिकाणी 10 तारखेला तुषारला माल विकला होता. त्यातला ₹250 माल तुषारनी रिटर्न केलाय. त्यातील ₹250 माल तुषारनी रिटर्न केलाय. याला म्हणतात सेल्स रिटर्न. किंवा त्याचं दुसरं नाव आहे रिटर्न इनवर्ड. हा माला संदर्भातला अकाउंट आहे. त्याच्यामुळं मित्रांनो एक लक्षात ठेवायचंय की सेल्स रिटर्न या अकाउंटला किंवा रिटर्न इनवर्ड कुठलेही यापैकी तुम्ही एक लिहू शकता. या अकाउंटला नेहमी डेबिट असतं, सेल्सला क्रेडिट असतं, सेल्स रिटर्नला डेबिट असतं. म्हणून सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू तुषार अकाउंट. तुषार इज गिवर. या ठिकाणी तुषार गिवर होतो. नरेशन बीइंग रिटर्न गुड्स फ्रॉम तुषार. ₹250 जो माल आहे तुषार रिटर्न आलेला आहे, त्याची एंट्री आपण केली रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट किंवा सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट तुषार अकाउंट. नंतर नेक्स्ट 17 तारीख गुड्स टेकन बाय कुणाल फॉर हिज प्रायव्हेट यूज. मित्रांनो प्रायव्हेट यूज म्हणजे काय? ड्रॉइंग्स. तर आपण डेबिट कशाला देणार आहे? ड्रॉइंग्सला डेबिट देणार. हा जो ओनर असतो, ओनरचा बिझनेस मध्ये 2 अकाउंट असतात. एक असतं कॅपिटल अकाउंट आणि दुसरं असतं ड्रॉइंग्स अकाउंट. ड्रॉइंग्स अकाउंट हे ओनरचं अकाउंट आहे, कुणालचं अकाउंट आहे. म्हणून ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट. ड्रॉइंग्सला डेबिट का दिलं? तर कुणाल हा रिसिव्हर आहे. पर्सनल अकाउंटचा नियम आपण इथं वापरला, म्हणून ड्रॉइंग्स अकाउंटला आपण डेबिट दिलं. गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज अकाउंटला आपण क्रेडिट देणार. किंवा गुड्स विथड्रॉ फॉर पर्सनल यूज अकाउंटला आपण क्रेडिट देणार. काही गुड्स विथड्रॉ फॉर पर्सनल यूजला क्रेडिट न देता परचेस अकाउंटला सुद्धा क्रेडिट दिलं जातं. तर दोन्ही सुद्धा बरोबर आहे. नरेशन बीइंग गुड्स विथड्रॉ फॉर बाय कुणाल. गुड्स विथड्रॉ बाय कुणाल. अमाऊंट ₹2000 माल विथड्रॉ केला होता. नेक्स्ट 20 तारीख परचेस लॅपटॉप 40,000 फ्रॉम जोशी इलेक्ट्रॉनिक्स ॲट 18% GST अँड पेड बाय चेक. काय परचेस केलंय मित्रांनो? लॅपटॉप परचेस केलाय. तर लॅपटॉप परचेस केलाय. जर माल परचेस केला असतं, गुड्स परचेस केलं असतं, परचेस अकाउंटला डेबिट दिलं असतं. तर लॅपटॉप परचेस केलाय म्हणून आपल्याला लॅपटॉप अकाउंटला डेबिट द्यायला लागतं. आणि इथं आपण रिअल अकाउंटचा रूल वापरतो. डेबिट व्हॉट कम्स इन. लॅपटॉप हे असेट आहे, असेट हे रिअल अकाउंट असतात, म्हणून इथं नियम वापरतो आपण डेबिट व्हॉट कम्स इन. आणि आपल्याला आपण जो लॅपटॉप परचेस केलाय या ठिकाणी तो 40,000चा आहे आणि त्याच्यावरती 18% आपल्याला GST पे करायचं आहे. याचा अर्थ 40,000च्या 18% आपल्याला काढावे लागतील. तर 40,000च्या 18% होतात 7,200. 40,000च्या 18% होतात 7,200. म्हणून तुम्हाला माहिती आहे
की आपण काय करतो, हे जीएसटीच्या अमाऊंटला अर्धा सीजीएसटी आणि अर्धा एसजीएसटी करत असतो है ना, सेंट्रलला आणि स्टेटला आपण देत असतो. त्याची एंट्री अशी होते, लॅपटॉप अकाउंट डेबिट, इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट टू पेड बाय काय आहे, चेक आहे, म्हणजे पेड बाय बँक आहे म्हणून बँक अकाउंटला क्रेडिट देणार. ओके, अमाऊंट लिहिताना आपल्याला लॅपटॉपची जी अमाऊंट आहे 40,000, इनपुट सीजीएसटी, आपला टोटल जीएसटी जो आपण काढला होता 18%, 40,000च्या 18%, 18×72, तर 7,200 जो जीएसटी आला होता तो आपल्याला अर्धा अर्धा करावा लागेल, अर्धा सीजीएसटी आणि अर्धा एसजीएसटी, आणि या सर्वांची टोटल म्हणजे 47,200 ला बँक अकाउंटला क्रेडिट. नरेशन being laptop purchase and amount paid by check, amount paid by check including 18% GST. ओके, नंतर नेक्स्ट रेंट पेड बाय चेक. खूप सोपी एंट्री आहे. रेंट म्हणजे एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचरला डेबिट देतात आणि चेकने पेड केलं याचा अर्थ बँक अकाउंटला क्रेडिट. म्हणून 22 तारीख रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. नरेशन being रेंट पेड बाय चेक, amount 15,000 15,000 15,000 15,000. ओके, नंतर 25 तारीख परचेस मोटर कार वर्थ ₹2 lakhs for 18% GST and paid by bank. परचेस मोटर कार वर्थ ₹2 lakhs. काय परचेस केलं, 2 लाखाची मोटार कार परचेस केली आणि त्याच्यावर 18% जीएसटी लागला. सेम आहे मित्रांनो, जसं लॅपटॉपची आपण एंट्री केली होती तशीच आपल्याला सेम एंट्री करावी लागेल. मोटार कार डेट आहे 25, मोटार कार अकाउंट डेबिट, मोटार कार अकाउंट डेबिट, इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट टू बैंक अकाउंट. नरेशन being purchase motor car and paid amount by check including 18% GST, including 18% GST. मोटार कार किती अमाऊंट पेड केली, किती अमाऊंटचं डेबिट, 2 लाखाचं डेबिट, 2 लाखाच्या 18%, 2 लाखाच्या 18%, 18 दुने 36 होतात म्हणजे 36,000 जीएसटी. तो सीजीएसटी ला किती 18,000 आणि एसजीएसटी ला 18,000. टोटल बँकची अमाऊंट 2,36,000. टोटल बँकची अमाऊंट 2,36,000. नंतर 26 तारीख गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. मित्रांनो, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पलची एंट्री तुम्हाला माहिती आहे, कारण गुड्स का बरं डिस्ट्रीब्यूट केले जातात फ्री सॅम्पल, ॲडव्हर्टाईज व्हावी म्हणून गुड्स माल आहे तो डिस्ट्रीब्यूट केला जातो फ्री सॅम्पल म्हणून. तर फ्री सॅम्पल म्हणजे ॲडव्हर्टाईजला आपण डेबिट देतो, ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड as free sample goods distributed as free sample narration being goods distributed as free sample good distributed as
फ्री सॅम्पल. मित्रांनो, हे ठिकाणी तुम्हाला काही लोक, काही टीचर्स तुम्हाला सांगतील की परचेस अकाउंटला क्रेडिट द्यायचं. उत्तर सुद्धा बरोबर असेल. काही टीचर्स परचेस अकाउंटला क्रेडिट देतात, ते सुद्धा बरोबर आहे. नंतर 27, नंतर 28 तारीख आहे. Purchase goods from Amit of rupees 60,000 on credit. Purchase goods from Amit of rupees 60,000 on credit. अमित कडून उधारीने माल खरेदी केला. एंट्री होईल परचेस अकाउंट डेबिट टू अमित अकाउंट. तर परचेसला आपण डेबिट देतो आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन असल्यामुळं अमित हा गिवर आहे. अमितला क्रेडिट, परचेस इज एन एक्सपेंडिचर म्हणून डेबिट एक्सपेन्सेस, परचेसला डेबिट. नॅरेशन बीइंग गुड्स परचेस्ड फ्रॉम अमित ऑन क्रेडिट, अमाउंट 60,000. 28 तारखेला आपण माल परचेस केला. ओके. नंतर 20 तारीख आहे. ECS इलेक्ट्रॉनिक ECS cash with rupees 58,500 who discount allowed us 1,500. आपण अमित कडून 60,000चा माल परचेस केला होता आणि अमितला पे करताना आपण 58,500 रुपये पे करतोय. अमित आपल्याला 1,500 रुपये डिस्काउंट देतोय. हा जो डिस्काउंट आहे आपला इन्कम आहे, म्हणून एंट्री होईल अमित अकाउंट डेबिट टू डिस्काउंट अकाउंट बँक अकाउंट. कारण ECS दिलेला आहे बाय ECS म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम. ECS ने म्हणजेच बँकेतून पैसे गेलेले आहेत. याचा अर्थ असा की बँकेतून पैसे गेले आणि आपल्याला डिस्काउंट मिळाला. नरेशन बीइंग अमाउंट पेड टू अमित थ्रू ECS. अमितला द्यायचे होते 60,000. अमित हा क्रेडिटर होता, त्याला डेबिट करून टाकलं. डिस्काउंट जो आहे तो 1,500 आणि बँक थ्रू पेमेंट केलं 58,500. तारीख अजून आहे. सोल्ड गुड्स 5,000 at a loss of rupees 1,000. 5,000चा माल विकला आणि 1,000 रुपये लॉस झाला, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये 4,000 रुपये मिळाले. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. असं का होतं मित्रांनो? ज्यावेळेस आपण 5,000चा माल विकतो आणि आपले जे इतर खर्च जे होतात ते खर्च आपण त्या ह्याच्यामधून काढू शकत नाही. अशा वेळेस मिसक्लेनियस अकाउंटला आपण डेबिट देतो. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. आपला आपण 5,000चा माल विकलाय, पण त्यातला 1,000 खर्च झालाय, मग आपल्या हातात कॅश किती आली? 4,000 आली. आणि मिसक्लेनियस एक्सपेंडिचर किंवा लॉसेस आपण त्याला म्हणू. मिसक्लेनियस लॉसेस अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. लॉस किती झाला? तर 1,000 लॉस झाला आणि सेल जो आहे तो 5,000 रुपयाचा आपण केलेला आहे. सेल्सला आपण क्रेडिट दिलं. नॉमिनल अकाउंट क्रेडिट इन्कम अँड गेन. ओके. पुढे शेवटचं ट्रान्झॅक्शन सोल्ड गुड्स फॉर रुपीज 20,000. शेवटचं ट्रान्झॅक्शन 31 तारीख
कॅश ट्रान्झॅक्शन आहे, सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹20,000, इट विल कॅश अकाउंट डेबिट, सोपी एंट्री आहे. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, नॅरेशन बिंग सोल्ड गुड्स फॉर कॅश, सोल्ड गुड्स फॉर कॅश, अमाऊंट 20,000. दोन्ही बाजूची टोटल आपली सारखी आलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. Thanks for watching. Drop a like, leave a comment, and don't forget to subscribe.